निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या खोणी गावातील आणि हे फराड परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण कैलासवासी जयराम धर्मा फराड बाबांना सोमवार दिनांक 29/6/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात आमच्या आईसाहेब असतील, अर्थात बाबांची धर्मपत्नी जयश्री जयराम फराड, बाबांची मुलं असतील श्री मनोज जयराम फराड, श्री दीपक जयराम फराड, गीता कैलास सांबरे, बाबांचे पुतणे असतील श्री गुरुनाथ भाऊ फराड, श्री संतोष भाऊ फराड, श्री नितीन भाऊ फराड, श्री एकनाथ शिवराम फराड आणि श्री रघुनाथ शिवराम फराड। संपूर्ण हा फराड परिवार, अपतेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, आपल्याला माहिती आहे बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। बाबा माळकरी होते, हरिभक्त परायण होते, देव कार्य केलं, धर्म कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं आणि देवाचं नामस्मरण करता करता या ठिकाणी वयाच्या साधारणतः 70व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। बाबांचं देहावसन झालं। खरं तर भगवंताने आम्हाला आयुष्य जे दिलेलं आहे ते आयुष्याचा जर आम्ही विचार केला, त्या आयुष्याकडे जर एक सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर भगवंताने आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दिलेलं दान जर कुठलं असेल तर आम्हाला दिलेलं आयुष्य, बरं का। भगवान त्यांनी सगळ्यात मोठी देणगी जर आम्हाला कुठली दिली असेल, दान जर कुठलं दिलं असेल तर ते म्हणजे बाजारात विकत न मिळणारं आयुष्य। त्या आयुष्यामध्ये आम्हाला जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे अनुभव येत असतात। जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना कधी सुख मिळत असते तर कधी दुःख प्राप्त होत असते, बरं का। खरं तर सृष्टीची निर्मिती करतानाच भगवंताने अशा प्रकारे केलेली आहे की 4 महिने जर पावसाला असेल तर 4 महिने हिवाळा आहे आणि 4 महिने उन्हाळा आहे। दिवस बदलले जातात, ऋतू बदलले जातात। त्याचा विचार करून माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जी जी वेळ येते, जे जे दिवस ज्या ज्या पद्धतीने आमच्या अनुभवायला येतात, आमच्या वाट्याला येतात, त्याप्रमाणे माणसाने ते स्वीकारायला पाहिजे आणि ते स्वीकारून आपल्या जीवनाचा मार्गक्रमण केला पाहिजे, बरं का। माणूस स्वतःच्या सोयीप्रमाणे विचार करत असतो, सोयीप्रमाणे विचार करत असतो। खरं तर 4 दिवस खूप पाऊस पडला, रात्रंदिवस पाऊस पडला माऊली, बरं का। अगोदर ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांचं आव्हान पण जरा बऱ्यापैकी एवढं असं झालंय। आता त्याला पावसाची गरज आहे, थोडं, जास्त नाही, थोड्या पावसाची गरज आहे। पण 4 दिवस झालं एवढी जोरात तापी पडलेली आहे की जमीन सुकत चाललेली आहे। पण आमचा कार्यक्रम व्यवस्थित व्हावं म्हणून आम्हाला असं वाटतं की पाऊस नाही, बरं आहे। तिकडे काही शेतकरी ज्या वेळेला शेतावर जातात आणि ते पाहतात त्या आव्हानाकडे, त्यावेळेला ते आव्हान असं मरगळलेलं पाहायला मिळतंय त्यांना, तेव्हा ते बोलतात अरे जरा तरी आलं तर बरं आहे। अजून कोणाचे काही कार्यक्रम असतील, अजून कोणाचे काही कशा पद्धतीने नियोजन असेल, प्रत्येक जण आपापल्या सोयीचा विचार करत असतो, बरं का। प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सुखाचीच अपेक्षा आहे, सुखाचीच अपेक्षा आहे। ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही,
आणि ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. दुःख कोणालाच नको आहे. आम्ही देवाकडे दुःख मिळावं म्हणून कधीच प्रार्थना करत नाहीत, सुख मिळावा म्हणूनच प्रार्थना करतोय. पण प्रार्थना न करता पण आम्हाला दुःख मिळतंय, दुःख प्राप्त होत आहे. दिवस तेच राहत नाहीत, दिवस बदलत असतात, काळ बदलत असतो, बरं का. 12 तास जर आम्ही प्रकाशामध्ये कार्य केलं असेल तर राहिलेल्या काळामध्ये, राहिलेल्या तासांमध्ये 12 तास आम्ही अंधारही अनुभवता आला पाहिजे आम्हाला. कदाचित प्रकाशाची किंमत कळावी म्हणून अंधार दिला असेल. आम्हालाही आमच्या जीवनामध्ये सुखाची किंमत कळावी म्हणून दुःख दिलं असेल. कदाचित सुखाचं महत्व कळावं म्हणून दुःख दिलं असेल. जे देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ते स्वीकारा, स्वीकारा. ठेविल्यानंतर ते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. काय? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. जीवनाची वाटचाल करत असताना फक्त एवढं स्मरणात ठेवा, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, कधीही कोणाचं वाईट करत नाही देव. प्रत्येकाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने प्रत्येकाची व्यवस्था केलेली आहे. मनात वांछिरे पूर्व संचित केले. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक प्रारब्ध आणि संचित एवढं बरोबर दिलेलं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत संपणार नाही, पुरून उरेल एवढं. संपलं का? वेगवेगळ्या प्रकारचे दिवस आम्हाला का पाहायला मिळतात? काय? आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक या चारही प्रकारचा जर विचार केला तर काही प्रमाणात संपल्यासारखं अनुभव येतोय. का? तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आमचे विचार, आमची कर्म, आमचं जगणं वागणं, आमचं राहणं. आणि त्यामुळे मग काय होतंय माहितीये का? दिवस बदलत असतात, जे काही असेल ते आम्हाला प्राप्त होत असते आमच्या कर्माप्रमाणे, आमच्या विचाराप्रमाणे. स्वीकारा, जे असेल ते स्वीकारा. माणसाला जे मिळतंय ना, दुःख असेल, प्रसंग असतील, संकट असतील, त्यापेक्षा तक्रारी अनेक आहेत माणसाच्या. तक्रारी अनेक आहेत माऊली, बरं का. 84 लक्ष जीवयोनीचा विचार जर केला, कोणता जीव सुखी आहे बरं? कोणता जीव सुखी आहे माऊली? प्राण्या पक्ष्यांचा जर आम्ही विचार केला तर जेव्हा आता 4 दिवस लगातार पाऊस पडत होता, रात्रंदिवस पाऊस पडत होता, त्यावेळेला आम्हाला अगदी बातम्यांच्या द्वारे आम्हाला अनेकांनी सांगितलं की घराच्या बाहेर पडू नका, कारण खूप पाऊस आहे, पूर होऊ शकतो, कुठल्याही प्रकारे हानी होऊ शकते, त्यामुळे नाही पडलेलंच बरं. आणि नाही पडलो आम्ही 2-4 दिवस काही घराच्या बाहेर. काही मंडळी घराच्या बाहेर पडली पण नाहीत, निघाली पण नाहीत. जे असेल ते त्याच्यामध्ये त्याने ते काय असेल ते भागवून घेतलं. कुत्र्या मांजरांचं काय? त्या 4 दिवसामध्ये एखादं कुत्र पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून एखाद्या पायरीवर जर जाऊन बसलं असेल, ज्याची पायरी आहे, त्याने बघितल्यानंतर त्याने असा विचार केला असेल का बसलाय बिचारा, बसू दे, पाऊस पडतोय. आमच्यापेक्षा अपार दुःख आहे त्यांना, खूप दुःख आहे त्यांना माऊली, अपार संकट आहेत त्यांच्यावर. तक्रार नाही, तक्रार नाही, बरं का. एखाद्या झाडाला जोपर्यंत फळं येतात, फुलं येतात, तोपर्यंत माणूस सांभाळतो, त्याचं संगोपन करतो, त्याला वेळेवर खत पाणी घालतोय, औषध वगैरे जे काही फवारणी वगैरे असेल ती वेळेवर करतो. एकदा काही फळं द्यायचं, फुलं द्यायचं बंद झाला ना, की सांभाळलेल्या झाडाला, संगोपन केलेल्या झाडाला तोडायला पण माणूस मागे येत नाही. तक्रार आहे का? नाही. महत्वाचा विषय काय आहे की आमच्या जीवनाचा वाटचाल करत असताना, आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक प्रकारच्या घडामोडी होत असतात, अनेक प्रकारच्या चढउड, अनेक प्रकारचे सुखदुःख, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवस आम्हाला अनुभवायला मिळत असतात. आम्ही प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे
जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. ह्या सगळ्या वेळ साधत असताना, सगळ्या वेळेचा अनुभव घेत असताना, अनेक वर्ष जे आमचं आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे, त्या अनेक वर्षाचा अनुभव घेत असताना आम्ही प्रत्येक वेळेला स्मरणात ठेवलं पाहिजे की मला शेवटची वेळ साधायची आहे, मला शेवटची वेळ साधायची आहे. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. तुम्ही इंद्रियांना आज जे वळण लावताय ना, इंद्रिय त्याचप्रमाणे भविष्यामध्ये कार्य करत असतात. तुमच्या डोळ्याला ज्याची आवड आहे तेच शोधत असतात, तेच पाहत असतात. एखाद्या पंगतीमध्ये जर एखादा माणूस बसला ना बाबा, पंचपक्वान्न जरी असले तरी तो त्याच्या आवडीचा गुलाबजामच शोधत असतो. नाही मिळाला तर बोलून पण दाखवत असतो तो, एवढे सगळे पदार्थ ठेवले होते, मग हे गुलाबजाम ठेवायला काय झालं होतं? तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही सृष्टीमध्ये पाहत असता. तुम्हाला जे ऐकायला आवडतंय तीच तुम्ही ऐकण्याची अपेक्षा करत असता. जे संस्कार तुमच्यावर झाले असतील, जे विचार तुमच्या मनामध्ये असतील, अंतःकरणामध्ये असतील, त्याचप्रमाणे तुम्ही बोलत असता, त्याचप्रमाणे ह्या वैखरीतून शब्द बाहेर पडत असतात. बरं का? पडिले वळण इंद्रिय सकळ. इंद्रियांना जे वळण लावाल ना, ती कर्म इंद्रिय करत असतात. अगदी साधं उदाहरण आहे बघा. सकाळी उठल्याबरोबर सकाळी सकाळी जे गाणं आमच्या कानावर पडतंय, काय दिवसभर आम्हाला त्याची आठवण करून द्यावी लागत नाही, ते आपोआप मुखामध्ये येते, आपोआप तोंडामध्ये येते. म्हणून संत म्हणतात सकाळी सकाळी उठल्याबरोबर अभंग ऐका, देवाचं नामस्मरण ऐका, भजन ऐका, आणि खऱ्या अर्थानं ते जर तुम्ही ऐकलं बरं का, दिवसभर तुम्हाला देवाचं नामस्मरण करून द्यायला किंवा करायला आठवण करून द्यावी लागणार नाही. इंद्रियांना ते वळण आम्ही आज जर लावलं ना माऊली, आता वर्तमान कालामध्ये, तर भविष्यात आम्हाला शेवटच्या वेळेला सांगावं लागणार नाही, बाबा राम बोला. सांगावं लागेल, बाबा देवाचं नामस्मरण करा. हा, अंतकालेचे मानव. अर्थात याच अध्यायामध्ये, 8व्या अध्यायामध्ये आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला स्मरण करून देतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेन्ते कोणते सदा तद्भाव भावितः. तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय जे इंद्रियांना आम्ही आज वळण लावून देऊ ना, भविष्यात आम्हाला तीच कर्म, तेच विचार आमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतात. बरं का माऊली? तेच विचार आमच्या वर्तमान कालावर आमचं भविष्यकाल अवलंबून आहे. आज तुमच्या वर्तमान कालातील तुमच्या कर्मावर जर तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला कोणालाही भविष्य पाहायला, हात दाखवायला गरज लागणार नाही, कोणालाही भविष्य विचारायची गरज लागणार नाही तुम्हाला. ज्याची कर्म स्वच्छ आहे, जो धर्माचरण करतो, जो नीतीने जगतोय, जो नीतीने वागतोय, आईला आई, ताईला ताई, दादाला दादा, बाबाला बाबा, कुठल्याही प्रकारे कोणाला दुःख होईल, त्रास होईल अशा प्रकारे वागत नाही, अशा प्रकारे जगत नाही. मत्सर नाही, तिरस्कार नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, कुठल्याही प्रकारचा गर्वताठा नाही. भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालंय ना माऊली, ते स्वीकारतो. माझं ते माझं, दुसऱ्याचं ते माझं नाही. अशा प्रकारे ज्याचं वागणं आहे, जगणं आहे ना, त्याला भविष्याची चिंता नाही, त्याला भविष्याचा विचार करायची गरज लागणार नाही. बरं का? म्हणून असं म्हटलेलं आहे, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. बरं का?
आता गरीब श्रीमंत आपल्या दृष्टीने कोणाला म्हणतोय माहितीये का? आमच्या ह्या चांबड्याच्या डोळ्याने आम्ही पाहत असताना ज्याच्याकडे भरपूर पैसा अडका आहे ना, गाड्या घोड्या माड्या बंगले सगळं काही आहे ना, तो श्रीमंत. आणि ज्याच्याकडे आर्थिक बळ नाही तो गरीब. आमच्या चांबड्याच्या डोळ्याने आम्ही त्याचं वर्णन करतो त्या पद्धतीने. पण संतांच्या दृष्टीने बरं का, भगवंताने दिलेल्या डोळ्यामध्ये ज्याला भगवंतच दिसतो ना, तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. काय भगवंताने दिलेल्या वैखरीतून ज्याला भगवंताचं भजनच करता येत आहे, स्तवनच करता येत आहे ना, भगवंताचं नामस्मरणच करता येत आहे ना, तो सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. बरं का, कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला अनेक मार्ग आहेत. काही सोपे पण आहेत. काय पैशाने श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला कलियुगामध्ये अनेक मार्ग आहेत माऊली. पण विचाराने, गुणाने आणि कर्माने जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी मात्र आम्हाला सत्संगालाच जावं लागणार आहे, संतांच्या संगतीलाच बसावं लागणार आहे. तुकोबांशिवाय पर्याय नाही, माऊलींशिवाय पर्याय नाही. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई ह्या संतांशिवाय पर्याय नाही. ज्याच्याकडे पैसा भरपूर झाला त्याला श्रीमंत म्हटलं जातंय. पैशाने तुम्ही श्रीमंत व्हाल, ज्ञानाने तुम्ही हुशार व्हाल. आणि ती हुशारी कुठे पण चालवतो बरं का माणूस, कुठे पण चालवतो ती हुशारी, ज्ञानाने प्राप्त झालेली हुशारी. पण तुम्हाला जर चांगलं व्यक्ती म्हणून जगायचं असेल, साधक म्हणून कार्य करायचं असेल, भक्त म्हणून जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी संस्कारांचीच गरज असते. आणि ते संस्कार निर्माण करण्याचं काम संत करत असतात. ते संस्कार आम्हाला संतांच्या कृपेने प्राप्त होत असतात, संतांच्या कृपेने प्राप्त होत असतात. बरं का, आमची गती जी आहे ना, आमची मुक्ती मोक्ष जे काही आम्हाला वाटतंय ते सगळं आमच्या कर्मावर अवलंबून आहे माऊली, आमच्या विचारांवर अवलंबून आहे. आम्ही काय करतोय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. गुणापासी गती असं म्हटलेलं आहे. गती गुणापासी आहे. देह नाशिवंत आहे, देहाची माती होते, पण देहाची माती जरी झाली तरी गुणांचे गुणगान गायले जातात. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं असेल तर त्यासाठी आम्ही आमचे विचार, आमचे गुण, आमची कर्म शोधली पाहिजेत. गती जी आहे ती गुणांवर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे, विचारांवर अवलंबून आहे. आणि कर्म ही इंद्रिय अधीन आहेत. कर्म इंद्रिय अधीन आहेत. भगवंताने दिलेली इंद्रिय बदलू शकत नाही, पण परिवर्तन करू शकतो. बघा, हा देवाने डोळे दिले आम्हाला, आम्हाला जाणीव नसल्यामुळे आतापर्यंत आम्ही सृष्टीच बघितली, जगच बघितलं. आता संत चरण प्राप्त झाले, संतांच्या कृपेने आम्हाला कळलं आम्ही या जगामध्ये जे निर्माण केलंय ते पाहायचं आहे, ते शोधायचं आहे की निर्मात्याला शोधायचं आहे, जग पाहायचं आहे की जगदात्म्याला पाहायचं आहे. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा असं आहे का, माहिती नव्हतं, जाणीव नव्हती, त्यावेळचे डोळे आपण काढून टाकू आणि आता दुसरे परमार्थिक डोळे लावू? नाही, डोळे तेच आहेत, दृष्टी बदलली, पाहायचा दृष्टिकोन बदलला, दृष्टी बदलली. जिथे आम्हाला फक्त दृश्यच कळायचं ना, जिथे आम्हाला फक्त जगच कळायचं ना, आज त्या ठिकाणी जगाच्या आधी जगदीश्वराचं दर्शन घडलं जात आहे. जे निर्माण केलंय त्याचीच आम्ही अशा अपेक्षा करायचो ना, आज त्या ठिकाणी निर्मात्याला पाहतोय, निर्मात्याला शोधतोय, निर्मात्याचा विचार करतोय आज आम्ही. आणि म्हणून प्रामाणिकपणे प्रत्येकाला असं वाटतंय की माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाला वाटतंय
शेवटच्या वेळेला मी भगवंतालाच पाहावं, शेवटच्या वेळेला मी भगवंताचंच नामस्मरण करावं, शेवटच्या वेळेला मी भगवंताचंच ऐकत ऐकत ह्या जगाचा निरोप घ्यावा, असं ज्याला वाटत असेल ना, त्याने आजपासून नव्हे आत्तापासून इंद्रियांना ते वळण लावलं पाहिजे. आतापासून काय, आता जर तुमचे डोळे सर्वत्र सर्व खलविदम ब्रह्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ, आता जर आम्हाला विष्णुमय जग दिसत असेल, सर्व खलविदम ब्रह्म याची प्रचिती जर येत असेल, याचा प्रत्यय जर येत असेल, तर शेवटच्या वेळेला आम्हाला निश्चित भगवंतच दिसेल, भगवंताचंच दर्शन घडेल, यात संशय नाही. आता जर आम्ही भगवंताचंच गुणगान गात असू,